काकू, मुली, तुझं लग्न झालंय का? तरुणी, हो, झालंय ना. काकू, काय करतात तुझे मिस्टर? तरुणी, पश्चाताप. तरुणी जोमात, काकू कोमात. कंजूसपती, जेव्हा मी सूट घालून बाजारात जातो तेव्हा दुकानदार मला भाजी महाग देतो. जेव्हा मी मळलेला कुर्ता पायजामा घालून जातो तेव्हा तोच दुकानदार मला स्वस्तात भाजी देतो. पत्नी, मी काय म्हणते, हातात कटोरा घेऊन जा ना, भाजी फुकटातच मिळेल. पत्नी, मी किती साधी होते, तुम्हाला न पाहताच लग्नाचा निर्णय घेतला. पती, म्हणजे फोटोही पाहिला नव्हतास? पत्नी, नाही ना, फोटोही पाहिला नव्हता. आईबाबांनी सांगितलं आणि लग्नाला तयार झाले. पती, अगं हे तर काहीच नाही, मी तुझ्यापेक्षाही साधा होतो. तुझा फोटो पाहिला असतानाही नकार दिला नाही. पती, अहो, माझी बायको 3 दिवसांपासून बेपत्ता आहे. कर्मचारी, मग पोलीस ठाण्यात जा, तिथे तक्रार नोंदवा. इथे का आलात? हे पोस्ट ऑफिस आहे. पती, अरे देवा, आनंदाच्या भरात पोस्ट ऑफिस आणि पोलीस ठाण्यातला फरकच समजला नाही. एकदा एका नवऱ्यानं देवाला विचारलं. नवरा, सगळ्या मुली छान असतात, पण मग सगळ्या बायका चिडचिड्या रागीट होतात, असं का? देव, मुलींची निर्मिती मी करतो, पण त्यांना बायका तुम्ही करता, त्यामुळे हा माझा नव्हे, तुमचा प्रॉब्लेम आहे. पत्नी, अहो, आज मी स्वयंपाक केलेला नाही. पती, का? मग आता मी उपाशी राहू का? पत्नी, मी आज पडले. पती, अरे बापरे, कुठे पडलीस? मुकामार वगैरे लागला का? पत्नी, सोप्याजवळ असताना उशीवर पडले आणि डोळा लागला. लग्नाला 5 वर्ष झालेला एक पती त्याच्या पत्नीसाठी पांढऱ्या रंगाचं गुलाब घेऊन जातो. पत्नी, अहो, असं काय करताय? पांढरं गुलाब का आणलं? लाल आणायचं ना. पती, हे बघ, आता आयुष्यात प्रेमापेक्षा जास्त शांततेची गरज आहे. पत्नी, अहो, ऐकता का? पती, हो, बोल, काय झालं? पत्नी, माझं वय 48 झालंय, तरी तुमचा मित्र माझ्या सौंदर्याचं कौतुक करतो. पती, नक्कीच उस्मान भाई असणार. पत्नी, तुम्हाला कसं कळलं? पती, त्याचा भंगाराचा बिझनेस आहे ना. डॉक्टर, तुमची पत्नी आता फक्त 2-3 दिवसांची पाहुणी आहे. मला माफ करा, मी तिला वाचवू शकत नाही. पती, माफी कशासाठी मागताय डॉक्टर? हे 2-3 दिवसही मी कसेबसे सहन करेन.